दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते आपापल्या परीने प्रचार रॅली, सभा, सोशल मीडिया या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. यातच प्रभाग क्रमांक 11 मध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत स्वारबाबानगर येथून प्रचार रॅली काढण्यात आली. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, शनिदेव, मारुती मंदिराचे आशीर्वाद घेऊन रॅली मार्गस्थ झाली. निपाई आठवले गटाकडून ॲडव्होकेट दीक्षा लोंढे, प्रकाश लोंढे आणि नंदिनी जाधव यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद दिसून आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी आमचा विजय निश्चित असल्याचं ॲडव्होकेट दीक्षा लोंढे यांनी सांगितलं. तसेच यावेळी नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं सांगायचं झालं तर जे आमच्या परिवाराने पेरून ठेवलेलं होतं, जे विकास कामं केलेली होती, जे काही आर्थिक किंवा सोशल वर्क केलेलं होतं, त्या कामांची पावती आज खऱ्या अर्थाने आज आम्हाला मिळत आहे. आम्ही केलेलं विकास काम सांगायचं झालं तर आपण बघू शकता, रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यावर विकास कसा करायचा हे आम्हाला शिकवणारे आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रबुद्ध नगर या ठिकाणी 1,21,00,000ची शाळा आहे. शाळेचा प्रश्न त्याच नंतर आपण बघितलं असेल की स्वारबाबा नगर मध्ये हिंदी, मराठी, उर्दू अशा तीनही माध्यमांच्या शाळा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. हा शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता आरोग्याचा मुख्य प्रश्न म्हणजे आपल्या स्वारबाबा नगर मध्ये नवीन मायक्रो हॉस्पिटलची बिल्डिंग आपण बघू शकता 50 खाटांची झालेली आहे. त्याचा निधी ह्या आदरणीय लोंढे साहेबांनी कुंभमेळ्यातून त्या ठिकाणी मंजूर केलेला होता. प्रबुद्ध नगर मध्ये ड्रेनेज लाईन असेल असे विविध विकास कामं ही आमच्या परिवाराच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आज या ठिकाणी आमचा 3चा पॅनल घेऊन आज आम्ही या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि आपण बघू शकता की घरोघरी किंवा बोलवून आमचा जो मान सन्मान होत आहे, ठिकठिकाणी औक्षण हे केले जात आहे. आपण बघू शकता नारळ या निशाणीला किती मोठ्या प्रमाणात पसंती ही नागरिकांनी दर्शवलेली आहे. आणि मला खात्री आहे की आमच्या नारळ या निशाणीचा विजय हा नक्कीच होणार आहे आणि आमचा पॅनल हा विजयी होईल. कारण की संपूर्णपणे प्रतिसाद हा आमच्या या पॅनलला आहे. कारण की सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते हे आज आमच्या सोबत आमच्या काम करत आहे. कुठल्याही प्रकारचं पद आणि पैसा, कुठलीही लालच न ठेवता किंवा कुठलाही त्या प्रकारे गैरप्रकार न करता आम्ही शांततेच्या मार्गाने आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करूनच आम्ही या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होऊन आणि नागरिकांपर्यंत आम्ही केलेलं काम आणि आमची निशाणी पोहोचवण्याचं काम हे आज या रॅलीतून सांगत आहोत. मी सातपूर जगताबाडी स्वारबाबा नगर मध्ये राहणारा. नाही, मी 2 दिवसापासून साहेबांची सेवा करणार आणि त्यांच्या मागे प्रचारासाठी फिरणार. मी सुट्ट्या काय, मी 8 दिवस घरी राहणार. पण मी त्यांना विजय करायसाठी मी माझ्या जीवाचं रान करन, पण मी फिरणार त्यांच्या संगती. एवढं मोठं प्रेम काय दिले त्यांनी भरपूर काय केलेलं आहे आमच्यासाठी, जवान पोरांसाठी भरपूर काय केलेलं आहे आणि ते करतच राहणार. आज ते मध्ये आहे पण आम्ही त्यांचा विश्वास कधीच तोडणार नाही. हेच आमचे साहेब आहे आणि येणार पण त्यांना निवडून आणणारच आम्ही. सगळ्यांना माहितीच असेल की येणाऱ्या 15 तारखेला हे जे मतदान होणार आहे हे नक्कीच लोकशाहीच्या मार्गाने आणि हे नक्कीच प्रभाग क्रमांक 11 मध्ये पूर्ण लोंढे साहेबांच्या पॅनलला हे निवडून आणणार आहे. हा प्रतिसाद जर तुम्ही रॅलीमध्ये बघितला असेल तर ही रॅली ही फक्त आणि फक्त लोंढे साहेबांच्या समर्थकांची आहे. त्याच्यामध्ये एकही व्यक्ती हा 1 रुपया देऊन आणलेला नाहीये. सगळेजण स्वयंस्फूर्तीने आलेले आहे. स्वतःच्या घरातले डबे, पाणी सगळं सोबत घेऊन आलेले हे सर्व लोंढे साहेबांचे समर्थक आहेत. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा म्हणू की आंब्याच्या झाडाला आले कसे सीताराम गायकवाड, संतोषी माता, आसन 70. हे काय आपलं नारळ 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 त्याने आम्ही एकदम जोरदारपणे आमचा प्रचार सुरू आहे. दीक्षाताई लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते आहेत. आमचे नेते प्रकाशजी लोंढे साहेब, तसेच दीपक नानाजी लोंढे यांनी जे पेरून ठेवलेलं आहे ते उगवत आहे.
आणि आम्ही जिथे जिथे जातो आहे मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत होत आहे आणि वहिनींना पाठिंबा दिला जात आहे. आमच्या वहिनी ऍडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे यांना उत्स्फूर्त भरघोस असा पाठिंबा मिळत आहे आणि जनतेने आता ते बोलून दाखवलंय आणि करूनही दाखवणार आहेत. निश्चितच गुलाल आमचाच असेल. नाही नाही, आमच्या प्रभागातल्या हे 11 प्रभागामध्ये 6 स्लम आहेत आणि सर्व लोंढे साहेबांशी निगडीत आहेत. साहेबांनी वस्त्यांमध्ये काम केलेलं आहे आणि त्याची पोचपावती म्हणून एकही रुपया न देता स्वतःहून हे लोक आलेले आहेत. मी मनोज आहिरे, मी गेल्या 40 वर्षापासून लोंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतो. आपला जो आजची जी रॅली आहे प्रभाग क्रमांक 11 मध्ये निघालेली, लहान मुलापासून तर ज्येष्ठ पर्यंत सर्व लोक स्वखुशीने हजर झाले आहे. कामगार वर्गाने आज सुट्टी घेऊन स्वखुशीने आज सर्व लोक आले आणि जे दुकानदार वर्ग जो आहे, दुकानदार वर्ग स्वखुशीने दुकान बंद करून सर्व एकत्र येऊन सर्व जमा होऊन आज आलेले आहे. लेडीज म्हणा, लहान मुलं म्हणा सर्व जास्तपर्यंत सर्व लोक आले. स्वारबाबा नगर पासून आयट्या पुलापासून लोंढे पुलापासून स्वारबाबा नगर, सिद्धार्थनगर, कांबळेवाडी, सातपूर गाव, सातपूर राजवाडा, सातपूर कॉलनी सर्व लोक एकजुट सामील झाले. सर्वांना मी आवाहन करतो, सर्वांनी नाळे निशाने मतदान करून लोंढे साहेबांना विजयी करा. 16 तारखेला येऊन सर्व मतदान करा. बस. लोंढे साहेबांनी जे आता म्हणजे विकास कामे जे केले ते सर्वांना दिसतच आहे. त्याच्यामुळे सर्व लोक उत्स्फूर्तपणे सर्वजण जमा होऊन सर्वजण आलेले. आज जनता पार्टी सर्वजण आज प्रभाग आग्रा सर्व नागरिक सर्व समाज एकवटला आहे. सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आज आलेले आहे लोंढे साहेबांसाठी. त्यांचा नारा आहे सर्व धर्म समभाव, प्रकाश लोंढे एकच नाव. मच्छिंद्र भगवान घनदाट, सौरबाबा नगर. हा प्रभाग कोणता आहे? हा सातपूर कॉलनी एरिया आहे. प्रभाग क्रमांक 11 आहे. आणि ह्या ठिकाणी जे आता आपण पाहिले असेल, ही रॅली नाही, ही विजयाची मिरवणूक आहे. आणि येत्या 16 तारखेला आपल्या सर्वांना भेटणं बघायला की नारळ ही निशाणी प्रकाशजी लोंढे साहेब, दीक्षाताई लोंढे आणि नंदिनी जाधव यांचा पॅनल आहे आणि हे भरघोस मतांनी विजय होणार आहे. तर मला हे आपल्या चॅनलद्वारे हे सांगायचंय की जनतेने आपलं मत वाया न घालवता जे येणारे उमेदवार आहे, जे काम करणारे उमेदवार आहे, त्यांनाच मतदान करायचंय. भरघोस मतांनी त्यांना विजय करायचे आणि त्यांचे हात मजबूत बळकट करायचे. साक्षी गायकवाड, सातपूर प्रबोधनगर. काय सांगाल, तुम्ही तरुण म्हणून पहिल्यांदा मतदान करणार आहे, या ठिकाणी तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे, काय वाटतं तुम्हाला यांच्याबद्दल? मला असंच वाटतं का दीक्षाताई आम्हाला दरवेळेस म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे करतात, तसंच त्यांनी करायला पाहिजे आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्यांच्याकडनं त्या त्यांनी केलं पाहिजे. आमच्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला नाही आहे त्या दिल्या पाहिजे. तरुण मुलं असो किंवा मुली असो व्यसनाधीनच्या माध्यमातून वाया गेलेले आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझं हेच म्हणणं आहे का आमच्या इथले जे आहेत दारूचे वगैरे ते सगळं बंद झाले पाहिजे. त्यामुळे आपल्या इथले मुलं सगळे म्हणजे खराब होत आहेत, ते नाही झालं पाहिजे, ते बंद झालं पाहिजे. लहान लहान पोरं पण खराब होत आहेत. श्रुती किशोर साळवे, कुठं राहिलाय? प्रबुद्धनगर. काय सांगाल, तुम्ही तरुण मतदार आहे, तुमच्या प्रती या भावना कशा वाटतात तुम्हाला? दीक्षाताई उभ्या आहेत, त्या उभ्या आहेत, त्या प्रभागात चांगलं काम करतात. यापुढे पण त्या नगरसेविका होत्या तेव्हा पण त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आमचं असंच त्यांच्याकडनं म्हणणं आहे की जसं त्या याच्या अगोदर काम करत होते तसे त्यांनी अजून सुधारणा करावी. प्रबोधनगर मध्ये काही ठिकाणी आहे बाथरूमची सोय, शौचालयाचे, त्याचं दारू पण बंद झाली पाहिजे. हा, मेन म्हणजे तरुण त्याचमुळे खराब होत आहे मुलं की दारू, तिथं दारू पितात. त्यामुळे जे तरुण मुलं मुली असतील त्यांना आपण या मतदानाच्या माध्यमातून कसं आव्हान करणार? त्यांनी असंच निवडायला पाहिजे नेता की ते तरुण पिढीला पण सोबत घेऊन त्यांच्या चालतील, त्यांना वाईट वळणावर न जाता तर चांगल्या वळणावर कसं जाता येईल असं समजलं हे केलं पाहिजे. सर, अतिशय खूप छान प्रतिसाद आहे. कुठल्याही म्हणजे सर्व साहेबांचं म्हणा, नाना भाऊंचं म्हणा किंवा वहिनींचं, अतिशय ही सांगायची म्हणजे एकदम खूप आनंददायक गोष्ट आहे. लोक आपण बघतच आहात, कोणी खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता
साहेबांचं केलेलं ही पोचपावतीच समजून घ्या आजची तुम्ही. भरघोस परत विरोधक असे देखील म्हणताय बाहेरून लोक आणलेले आहे प्रचारासाठी. सर नाही, अतिशय एक आनंददायक गोष्ट सांगतो सर. कार्बन नाका इथे भाजी मंडी आहे. सातपूर मार्केटमध्ये भाजी मंडी आहे. लोकांनी ते सगळं भाजीपाल्यांचे व्यवसाय व त्यांचे स्वतःचे दुकानं, मी एक स्वतः भाजीपाला व्यवसाय, मी स्वतःचं माझं दुकान बंद करून स्वतः नाना भाऊंसाठी म्हणा, वहिनींसाठी आणि साहेबांसाठी आम्ही त्या गोष्टी, आमचे घरदार सर्व परिवार त्यांना घेऊन स्वतः आम्ही या गोष्टीत सहभागी झालेलो आहे. हे तिन्ही उमेदवार निवडून येतील का? सर 100% निवडून येतील. म्हणजे अतिशय छान प्रतिसाद आणि खूप मोठ्या लीड मध्ये निवडून येतील. आपलं नाव? माझं नाव संघर्ष राजू मोरे, मी राहायला प्रबुद्धनगर. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर.